सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहावयाच्या? राज्यसेवा मुख्य 2013चा हा क्वेश्चन आहे. ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी की रमाबाई रानडे? सांगायचं मी आन्सर, तर याचा आन्सर राहत आहे डॉक्टर रखमाबाई. ठीक आहे, यांच्या डिटेल्स मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या, हे शुअर आहे, पण यांनी प्रॅक्टिस नाही केलेली आहे. ओके, कारण की फार अल्पावधीतच यांचं निधन होत आहे. पण प्रॅक्टिस करणाऱ्या ज्या डॉक्टर होत्या, म्हणजे डॉक्टर पण झाल्या आणि त्यांनी बऱ्याच वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, रुग्णांची सेवा केलेली आहे, त्या होत्या डॉक्टर रखमाबाई. ठीक आहे, आता ह्या रखमाबाईंची जी माहिती आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे. यांचा जन्म झालेला आहे 22 नोव्हेंबर. आता जन्मावरती वगैरे क्वेश्चन विचारणार नाही, पण बाकी जो बॅकग्राऊंड आहे तो अतिशय यांचा महत्वपूर्ण राहतोय. जन्म 22 नोव्हेंबर 1864 ला आणि यांचा मृत्यू झालेला आहे 1955 रोजी. ओके, मृत्यू झालेला आहे 1955 मध्ये. ठीक आहे, आता डॉक्टर रखमाबाईंचं जी हिस्ट्री आहे ती अशी आहे की यांचं लग्न फार कमी वयात झालेलं होतं. ओके, आणि लग्न कमी वयात झाल्यानंतर मग यांना काही दिवस आईकडे ठेवण्यात आलेलं होतं. ओके, जोपर्यंत एका पर्टिक्युलर वयात येत नाही तोपर्यंत दादाजी यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं होतं. पण आईकडे असताना यांनी काय केलेलं आहे, तर यांनी अभ्यास केला आणि अभ्यासामध्ये त्या हुशार झाल्या. योग्य काय अयोग्य काय ह्याची जाणीव रखमाबाईंना त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग ज्या वेळेला ह्या 18 वर्षाचं वय पूर्ण करतात त्यावेळेला दादाजी यांना आपल्या घरी राहायला बोलवतात. पण ह्या काळामध्ये झालं असं होतं की रखमाबाई शिकून हुशार झाल्या, पण दादाजी अजिबातही शिकले नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारचा कामधंदा केला नाहीये आणि ते मामाकडे फक्त राहायचे. ओके, आणि त्यामुळे रखमाबाईंना आता कुठेतरी त्यांच्याकडे म्हणजे नांदावयास जायचं नव्हतं, कारण की दादाजींनी तशा पद्धतीची कर्तबगारी दर्शवली नव्हती म्हणून. ओके, आणि मग दादाजी त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील करतात आहे की नाही, हिने माझ्यासोबत राहायला यायला हवं. ओके, मग 1884 साली ही पहिली घटना कोर्टामध्ये होते आहे. ओके, नवरा बायकोच्या संदर्भामधली. ओके, तर आणि रखमाबाई सांगतात आहे की नाही, मला जायचं नाही आहे. ओके, तर 1884 साली भारतातला जो पहिला घटस्फोट आहे तो या कोर्टात जातो आहे. बॉम्बे कोर्टामध्ये हा खटला भरवण्यात येतो आहे आणि न्यायाधीश त्यावेळेला पिनहे होते. ओके, न्यायाधीश कोण आहे, पिनहे आहे. आणि ते काय सांगतात, तर ते म्हणतात आहे की नाही, या ठिकाणी जर आपण रखमाबाईंचा विचार करतो आहे तर ते अगदी बरोबर राहतात आहे. आणि अशा प्रकारे जबरदस्तीने त्यांना नांदावयास लावणे हे कुठेतरी रानटीपणाचं लक्षण दिसत आहे, म्हणून त्यांनी निकाल दिला रखमाबाईंच्या बाजूला. मग झालं असं की जे सनातनी लोक होते, सनातनी लोकांनी टीकेची जोड उठवली आणि दादाजींनी परत न्यायालयामध्ये पुन्हा अपील केली. मग आता ह्या गोष्टीनंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतो, तर हा दादाजींच्या बाजूने निकाल लागतो. आणि मग रखमाबाईंना सांगितलं जातं की 1 महिन्याच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक तर दादाजींच्या घरी नांदायला जायचं आहे, नाहीतर मग तुरुंगात जायचं आहे. तर रखमाबाई त्यावेळेला स्पष्टपणे सांगतात, मी एक वेळा तुरुंगात जायला तयार आहे, पण मी या व्यक्तीच्या घरी नांदावयास जाणार नाही. आणि मग लिटरली ही जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रिव्ही काउन्सिल पर्यंत जाते आहे, इव्हन राणी व्हिक्टोरिया पर्यंत हे प्रकरण जात आहे. आणि याचवर आधारित नंतरच्या काळामध्ये द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1890 येतो आहे. ही घटना ह्या द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1890 येण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेली आहे. ठीक आहे, आता इथे महत्वाचं हे आहे की या दरम्यान रखमाबाईंनी काय केलं असावं. रखमाबाई के रडत बसल्या, कोर्टाचे म्हणजे फेऱ्या घालत बसल्या नाही. तर या काळामध्ये 1889 मध्ये रखमाबाई ह्या लंडनला गेल्या. 1889 मध्ये लंडन मध्ये जाऊन त्या गायनेकोलॉजिस्ट झालेल्या आहेत. स्त्री रोग तज्ञाची त्या पदवी घेतात आहे. 1894 साली ती पदवी जी आहे ती त्यांची पूर्ण होते आहे आणि मग त्या भारतात परततात आहे. आणि त्यासोबत नंतर एडिनबर्ग या ठिकाणी MD ला पण ऍडमिशन घेतात आहे. ओके, पदवी पूर्ण होते आहे, पदवी पूर्ण, आणि मग त्यानंतर एडिनबर्ग या ठिकाणी MD ला ऍडमिशन
आणि मग त्यानंतर रोग्यांची सेवा करतात आहे. अनेक वर्ष त्यांनी आपल्या प्रॅक्टिसमध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारच्या ह्या डॉक्टर रखमाबाई अतिशय आदर्श राहतात आहे प्रत्येक स्त्रियांसाठी. पण आपण जे म्हणतो ना, काही उपेक्षित राहिलेले लोक आहे, म्हणजे मी असं म्हणणार नाही, पण आपल्या सगळ्यांना रखमाबाईंचा इतिहास माहिती व्हावा म्हणून मी डिटेलमध्ये त्यांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके, चालेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यानंतर रखमाबाईंनी दुसरं लग्न पण केलं नाही. फक्त त्या आपल्या ज्या रोगी होत्या त्या रोगांची सेवा करत राहिलेल्या आहे. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये सर्वात जास्त काय डॉक्टर रखमाबाईंनी घालवलेलं आहे. ओके, चलो.